ओ माय गॉड, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आज तू चक्क माझ्या रूम मध्ये. काय विचार आहे? मोनिका शट अप. काय चाललंय तुझं? हा, तू असं का वागतेस? काय केलंय मी आता? एवढी कशाला चिडचिड करतोयस तू? हा, काय केलंस? त्या छोट्याशा लहान मुलीशी खेळायचं सोडून तू तिला घाबरवलंस. आई आहेस की कोण आहेस तू? बायको. मी फक्त बायको आहे तुझी. मोनिका फालतू बडबड करू नकोस. जरा शांत हो. पहिल्यांदा माझ्या बेडरूम मध्ये आलायस ना? एवढी कशाला चिडचिड करतो? हे बघ मोनिका, इतकी वाईट नाहीये रे मी. मला सुद्धा प्रेम करता येतं. मला नकोय तुझं प्रेम. ऐक ना, आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूया का? नाही म्हणजे ईशा हा एकच टॉपिक ऑफ डिस्कशन असू शकतो का आपल्यामध्ये? अजून बरेच विषय आहेत जगात. चांगल्या विषयावर बोलू, चांगला वेळ जाईल. वत्से, हे बघ, मी तुझ्या बरोबर वेळ घालवायला आलेलो नाही. मी तुला जाब विचारायला आलोय की तुझी हिम्मत कशी झाली ईशाला घाबरवायची. अगं तिच्यावर प्रेम करत नाहीस, निदान घाबरवू तरी नकोस तिला. ईशा 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 ईशा, फक्त हाच विषय आहे का? आणि बाय द वे विक्रांत, माझ्या हिमतीबद्दल तुझ्या मनात अजूनही कुठला डाऊट आहे? तुझ्या हिमतीबद्दल माझ्या मनात डाऊट नाही, पण ती कुठल्या थराला जाऊ शकते ना हे मला कळत नाही. त्यामुळे माझं डोकं जड झालंय, दुखायला लागलंय. माय गॉड, डोकं दुखायला लागलंय? मी डोकं चेपून देऊ का तुझं? बरं वाटेल. तू अजूनही मला ओळखलेला नाहीयेस. मोनिका, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऍक्च्युली यू ग्रेट. यू सिम्पली ग्रेट. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेळेत आलीस. तुझ्यासाठी चहा ठेवलाय मी. वा, हे सुख आहे. आल्या आल्या आयता चहा. ईशा कुठे आहे? अगं ती आत खेळत बसलीये. आज अचानक तिला तिच्या टेडीची आठवण आली. आजीला दिला होता ना तो. हो, त्या दिवशी त्यांना विचारत होती ना, बॅगेत ठेवलाय का टेडी? अगं, आणि आता तिला प्रश्न पडलाय की त्या टेडीला आजी बरोबर झोप येत असेल ना. ओ ए, मी ना आज टोस्ट घेऊन आलीये. ईशाला खूप आवडतील. ईशा, ईशू. अरे ईशा, झोप झाली? हो झाली. व्हेरी गुड. सई मावशी, माझ्या टेडी बेलला आजी करत झोप आली असेल का? आली असेल. आजीने त्याला थोपटलं असेल ना, तो मस्त झोपला असेल. तू टोस्ट खाणार आहेस? हो, मला आवडतात टोस्ट. हो, आम्हाला खाण्यातलं सगळं आवडतं. ये बसूया. ए, मी पटकन आवरून घेते, मग आपण चहा आणि टोस्ट खाऊया. नाही नाही नाही, तू बस, नाही तर तू येईपर्यंत माझी निघायची वेळ होईल. मग मी घेते चहा गरम. बस ग, आयता चहा घ्यायला शिक. बस पा. सई, तुला हा शिफ्टचा जॉब आवडतो का ग? आवडायचं काय ग त्याच्यात? आता अमेरिकन कंपनी बरोबर काम करते ना, त्यामुळे त्यांच्या वर्किंग अवर्स प्रमाणे काम करावंच लागतं. कसं आहे ग तुझं वर्क एन्व्हायरमेंट? चांगलं आहे, म्हणजे ठीक आहे. कसं असतं ना, शेवटी सगळं आपल्यावरच असतं. कारण राजकारण सगळीकडे असतंच. एक मात्र आहे, हा, खूप तरुण मुलं ना जॉब पटकन शिकून घेतात, त्यामुळे स्पर्धा खूप वाढते ग. हे मात्र आहे ग.
मग कठीण वाटतं का? कठीण म्हणजे अलर्ट राहायला लागतं ग. काहीही नवीन गोष्ट आली ना की ती लगेच शिकून घ्यावी लागते. मागे पडून चालत नाही. ठीक आहे, जमतंय मला तसं. माझी शिफ्ट बदलते उद्यापासनं. हो, म्हणजे आता दिवसा तू जॉब करणार? हो, नॉर्मल लाईफ. आज रात्री सुट्टी, उद्यापासून सकाळची शिफ्ट. चला, ग्रेट. आता मी तयारीला जाते. इशू बेटा, फक्त 2च टोस्ट खायचे हा. मग आपण मी केलेलं खिमट खाणार. ओके? ए आज हिला राहू दे का घरीच? मी आहे. ओके, म्हणजे डे केअरला हॉलिडे. म्हणजे सई मावशी आणि ईशा धमाल. धम्माल मम्मा धम्माल. आता वाजले की 12 जाऊ द्या ना खरी. आता वाजले की 12. दर 2 दिवसांनी इकडची फुलं बदलायची असतात, हे माहिती नाहीये तुला? सॉरी मॅडम. हरकत नाही, मला नवीन आयडिया जाणून. कसल्या आयडिया? या घरातल्या लोकांना धडा शिकवायचा, त्यासाठी आयडिया. पण त्या तर 101 तुमच्या डोसक्यातून येतात ना. माझं डोकं तेवढं चालत नाही. दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. आ? बरोबर बोलतेस. पण आता कशाला हवी आयडिया? ईशाला मी घाबरवलंय. ती गोष्ट मला आयुष्यभर ऐकून घ्यायची नाही म्हणून. मॅडम, मला एक गोष्ट कळत नाही. तुम्हाला जर इथं त्रास होतो तर तुम्ही इथं कशा पायी राहता? हे डोकं बरं चालतं का तुझं? या घरात राहण्यासाठी खूप कारण आहेत. नाही मॅडम, पण आमच्याकडे कसं असतंय बघा. एक तर नवरा शिवीगार कडून हाणतो, नाही तर डायरेक्ट सोडून देतो. आयुष्यात तुझ्या नवऱ्याने कधी तुझ्यावर हात उचलला ना तर मला येऊन सांगायचं. त्याचं काय करायचं ते मी बघू. ऍक्च्युली तुम्हा बायकाचं ना इकडेच चुकतं. तुम्ही सहन करता, मी सहन करते. हा, पण मॅडम, एवढी तकलीफ घेऊन तुम्ही सहनच का करता? काय तकलीफ? ओ यू मीन त्रास. हा, मी त्रास सहन करते. वेडी आहेस का तू? मी इकडे त्रास देते. त्यांच्या नाकावर टिचून राहते ना मी इकडे. सगळ्यांच्या डोक्यावर मिरा वाटते. मला कसला त्रास नाही. हे पण तुमचं जर इथं कोणाशी पटत नाही ना, मग तुम्ही इथं राहता कशाला? भोसकपणा पुरे ना, पुरे. मी सांगताय म्हणून मी आपला ऐकतेय. ऐकलंस ना? झालं, संपला विषय. तर स्वतःच्या कामाला लागायचं. आता आपण केस विंचरूया. ये ए, आपण लावायच्या. हो, हे चालले थांब थांब. हे मॅचिंग होऊन जाईल ना, म्हणून हे क्लिप आणलेत आपण. बरोबर. हे घे. आता वळ जरा. बघू कशी दिसते बाहुली आमची. काय झालं मावशी? काही नाही. मग रडते कशाला आहेस? माझी भावंड आहेत ना, ती जेव्हा तुझ्या एवढी छोटी होती ना, तेव्हा मी त्यांना असंच तयार करायची. आणि मग माहितीये का, त्यांच्या गालावर पापा घ्यायची असा. तुझी मम्मा कुठे? माझी मम्मा देवाघरी गेली. म्हणजे कुठे? म्हणजे आकाशात देव असतो ना, तिथे आकाशात त्याच्याकडे गेली. मग ती परत येऊ नाही शकत? नाही गो, तिथेच झोपला. तुझी बहीण कुठे? गावाला. आणि तुझा नवरा कुठे आहे?
जसा तुझ्या मम्माचा नाहीये की नाही तसा माझा पण नाहीये. म्हणजे 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 वा माझे पंजे. काय झालं? हा नको असं करू, नको नको असं नको करू. मला त्या काकीने असेच घाबरवलं होतं. सॉरी सॉरी, आपण नको करूया तसं. पण खेळ खेळायचा काय? कुठला खेळूया? का तुम्हाला पोएम शिकवते? पोएम? चला, कुठली पोएम शिकवणार आहेस तुम्हाला? सांग सांग बोला ना. मी पण म्हणू? पाऊस पडेल काय? सांग सांग बोला ना. पाऊस पडेल काय? पुढे? शाळेसाठी भोवती सुट्टी मिळेल काय? शाळेभोवती तरे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग बोला ना. पाऊस पडेल काय? शी यार मिस. शी यार, काय चाललंय अथर्व? फोकस कर, आता नेम लागला पाहिजे. चल अथर्व, चल चल चल. काय? बघता येत नाही का तुला? इकडे काहीतरी करतोय ना, मॅड सारखा नुसता मध्ये येतोय. अक्कल नाही का तुला? इतकं का चिडतोयस? मला कुठे माहिती होतं तू नेम लावलास ते. तुला दिसत नाही का मॅड? ए दादा, मला सारखं सारखं मॅड म्हणू नकोस हा. तू मध्ये आलायस. एक तर माझं डोकं फिरलंय, मला खूप राग येतोय. इतका कसला राग येतोय? काय झालं? मला ना त्या डार्ट बोर्डवर आहे ना मोनिका वहिनीचा फोटो लावायचा आहे आणि त्याला एवढे डाट मारायचे आहेत ती फोटोच फाटून जाईल. कळणारच नाही कोणाचा फोटो होता ते. मला लाव ना तिचा फोटो, मी पण डाट मारीन. मला पण तिचा खूप राग आलाय. तिने ईशाला त्रास दिला. आपण खेळवत होतो ना तिला. तिला काय गरज होती? ती तशीच आहे. तुला आठवतं मी लहान असताना तिला जोक सांगायला गेलेलो तेव्हा तर किती रागवलेली माझ्यावर. आणि तिला तर जोक सांगता पण येत नाही, नुसतं रागवायला येतं. आठवतं मला, पण मानसी ते आपले जोक्स ऐकायची. पण ही मोठी माणसं काहीच का नाही करत? तिला ओरडत का नाहीत आपल्याला ओरडतात तसं? काय माहिती यार, कोणी काहीच बोलत नाही, पण राग मात्र सगळ्यांना येतो. ए आपण काहीतरी करूया. आपण काय करणार? कुछ सोचते. क्या बोलताय? आयडिया बुरा नाही आहे, चल सोच. ए दादा, काही सुचलं ना तरी आता बोल नको. काय रे? ती बघ, तुझी चमची बाहेरच फिरते, फुल जासूसगिरी करते. आपण काहीतरी डेडली विचार केला पाहिजे ज्याने मोनिका वहिनीचा कायमचा बंदोबस्त होईल. देता येईल. ए दादा, ही अजून इथे काय करते? काय आहे? कुठं काय? काय म्हणजे काय? काय आमच्या रूमच्या बाहेर काय उठमळत होतीस? हे माझं काम करतीये. तिथे आमची रूम जाणार होतीस का? ते काय माझं काम नाही. हो ना, मग तुझं काम वर आहे वर. तिकडे काय करत होतीस? अरे दादा, ही एक नंबरची खबरी आहे, खबरी. ए काय पण काय बोलतो रे? हा, आम्ही बघितलं तुला. आमच्या रूमच्या बाहेर काय करत होतीस? काय आम्ही तुला बघितलं? पोरांनो, अरे काय गडबड चालली तुमची? ही आमच्या रूमच्या बाहेर घुटमळत होती नानू आजोबा, म्हणून आम्ही तिला विचारायला आलोय की आमच्या रूमच्या बाहेर काय करत होती ते. काय गे, तू या घरात काम करतेस म्हणजे तुला अख्ख्या घरात फिरायची मुभा नाही दिलेली. चल कामाला लाग, चल. पण मी काहीच नाही केलं. तू कशाला काय करायला पाहिजेस? अगं तू दिसलीस ना तरी माझं टाळकं सटकतं. मामा असं काय बोलताय? मी काय वाईट केलं तुमचं? अगं तू काय वाईट करणार आहेस माझं? अरे एक कामवाली तू. ओ मामा, मी कामवाली नाही, मेड हाय मेड. मेड? तू तर मॅड आहेस, मॅड. मॅडचा अर्थ तरी माहितीये का? की सांगू? मॅड मला काम आहेत.
उतर बाळा. त्याच्या तापासाठी मी एक माइल्ड औषध लिहून देते. ते तुम्ही त्याला सकाळी ब्रेकफास्ट नंतर आणि रात्री जेवणानंतर असं 2 वेळेस द्या पुढचे 3 दिवस. बघूया काय इम्प्रूव्हमेंट होतीये ते. त्याचा ताप नक्कीच कमी होईल. मॅडम, अजून एक सांगायचं होतं. बोला. सिद्धू हल्ली घाबरून कोपऱ्यात जाऊन लपतो. का बरं? त्याला कसली भीती वाटते का? माहित नाही. सिद्धू बाळा, काय झालं? कशाला घाबरतोस तू? गॅलरीत का जाऊन बसतोस? तिथे आवाज नाही आहे. आवाज? कसला आवाज? बाबांचा. आज सकाळी बाबा ओरडले का त्याला? नाही, पण हे बघा, तुम्ही मला मोकळेपणे सांगा. कदाचित त्याचं तापाचं मूळ मानसिक गोष्टीतही असू शकतं. म्हणजे आज सकाळी ते माझ्यावर ओरडले. आमच्या दोघांचं भांडण झालं. बरं, मग मला आठवून सांगा, याआधी जेव्हा जेव्हा तो गॅलरीत घाबरून बसला होता तेव्हा असं काही झालं होतं का? म्हणजे आरडाओरडा, भांडणं? सिद्धूच्या बाबांचा स्वभाव जरा रागीट असल्यामुळे एखादी कुठलीही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध झाली की ते खूप चिडतात, ओरडतात आणि त्यांचा आवाज चढला की सिद्धू घाबरून पळून जातो. हो. ईशा बाळा, ही तुझी मम्मा नाहीये. त्याच्यामुळे तू हिला मम्मा बोलायचं नाही, मला मम्मा बोलायचं. मी आहे तुझी आई. हे बघा सिद्धूची आई, मी हे काही वेगळं सांगायला नको. घरात खेळीमेळीचं आनंदी वातावरण असेल तर मुलांची वाढ चांगली होते. डॉक्टर, त्यांचं ओरडणं मी कसं कमी करू? प्रयत्न करा, त्यांना समजवा. आणि मुख्य म्हणजे अशा वेळी तुम्ही सिद्धू जवळ राहा. त्याला एकटं पडल्याची भावना येऊ देऊ नका. ठीक. त्याच्या तापाचं काय ते मला कळवा. हो. मी इथून असं दोरींनी वर गेलो तर मी हौस तिच्या खोलीत घुसीन आणि किडे सोडीन. किडे? कसले किडे रे? ते तिला चावतील आणि ती ओढायला लागेल. उद्या बोलशील तिच्या रूम मध्ये डायनासॉर सोडूया. याने इंग्रजी सिनेमा पाहिलेला दिसतोय. अरे अथर्व, काहीतरी बोलतोय. त्यातच असलं काहीतरी असतं ना. ते किडे, साप आणि काय ते आपलं डायनोसोर. आणि कुठले किडे पकडणार होतास रे तू? ऐका, हे असले काहीतरी फालतू प्लॅन नको आहेत आपल्याला. आपण खरंच काहीतरी करू शकू असं हवंय. बोला पटापटा, बोला बोला. नानू आजोबा, हा? आपण तिच्या पांघरुणात खास कुईला सोडलं तर? अरे पण त्या बकुळाचं काय? तिनं जर अशी झटकून चादर बेडवर टाकली तर? अरे हा, मग तिलाच खास सुटेल. आयडिया, आपण तिच्या बेडचा एक पाय मोडून ठेवूया. म्हणजे ती बसायला गेली की बेड मोडेल. अरे त्या बेडचा पाय हा लाकडाचा असतो आणि तो पाय कापायला करवत लागेल. ती कुठून आणणार आहे? आणि पाय कापताना आवाज होईल त्याचं काय? माझी एक पण आयडिया तुम्हाला आवडत नाहीये. काय आहे? आपण अशा 100 आयडिया ज्या वेळेला मोडीत काढू ना, तेव्हाच एखादी चांगली आयडिया आपल्या हाताशी लागेल. तुम्ही विचार करा, विचार करत राहा. हा. येस. अरे तू, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हा, तू मला इन्व्हाइट न करून सरप्राईज केलं होतंस. म्हटलं आता तू न बोलावता जाऊन आपण तुला सरप्राईज द्यावं. बिन बुलाये मेहमान. अरे असं काय म्हणतोयस? सो हॅपी टू सी यू. मला खूप आनंद झालाय.